मुंबईमध्ये सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सुद्धा मागे नाहीयेत। ऊन भरपूर आहे आणि यामध्ये सुद्धा अगदी सकाळपासून त्यांचा प्रचार सुरू आहे। कसा अनुभव आहे, कारण ज्या प्रकारे आपण बघतोय दिवस कमी आहेत आणि त्यामध्ये सगळ्या घराघरात पोहोचायचं एक मोठं आव्हान आहे। निश्चितपणे आज महायुतीचा उमेदवार म्हणून सगळ्याच पक्षांनी शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, RPI, आठवले साहेब, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी असा महायुतीचा उमेदवार म्हणून आज ही आमची प्रचार यात्रा निघाली आहे। मला जागोजागी लोकांचा जो प्रतिसाद मिळतो हा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। मला कल्पना नव्हती की राजकारणात आल्यानंतर देखील लोक एवढं प्रेम करतात, परंतु हे प्रेम मोदी सरकारने केलेल्या कामाची पावती आहे। आज मोदीची गॅरंटी ही देशातील सामान्य माणसाला, मी ज्या वस्तीतून फिरतो आहे येथे अनेक अडचणी लोकांना आहेत, झोपडपट्ट्या आहेत, काही ठिकाणी रेल्वेची प्रॉपर्टी आहे, काही ठिकाणी विमानतळाची प्रॉपर्टी आहे आणि अशा ह्याच्यामध्ये असताना लोक आपण उत्स्फूर्त घराबाहेर येतात आणि लोक म्हणतात की आम्ही निश्चितपणे कमळाला मतदान करू। वर्षा गायकवाड एक मोठं आव्हान तुम्ही मानता का? वर्षाताई ह्या सिनियर पॉलिटिशियन ह्यात प्रश्नच नाही, तर आव्हान मानण्याचा न मानण्याचा प्रश्न येत नाही, कारण माझी पॉलिटिकल पार्टी भाजपने जी आतापर्यंत चांगली कामं केली आहेत त्यांचा लेखाजोगा मी लोकांसमोर ठेवतोय। मोदी सरकारची गॅरंटी ही लोकांना पसंत पडलेली आहे, त्यामुळे विरोधकांचा काय अजेंडा आहे याच्याकडे मला बघायचं गरज नाही। म्हणजे मी कधी कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखत नसतो। अनिल परब असं म्हणतात तुम्ही वकील अनुभवी आहात, निष्णात आहात, पण राजकारणामध्ये त्यांना अजून खूप शिकायचं आणि खास करून या मतदारसंघामध्ये खूप काही शिकायचं आहे। असे लबाड्या राजकारणात असतात असं नाही। शिकायचं काय, जे आहे स्पष्ट आणि स्वच्छ। मोदी साहेबांनी आज जी भारताची प्रतिमा उज्ज्वल बनवली आहे तीच प्रतिमा हा देखील उज्ज्वल निकम। पंतप्रधान मोदी साहेब म्हणतात की मी महासेवक आहे, मी तर लोकांचा सेवक बनायला तयार आहे आणि म्हणून मोदी सरकारने जे काही उद्दिष्ट घालून दिले, ज्याच्याकरता आम्हाला आंतरराष्ट्रीय सुरक्षा असेल, सामान्य माणसाचे सुखदुःख असेल, त्याला मला माझं जीवन उर्वरित काही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आपण भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली आहे, स्वतः त्यांनी काय मार्गदर्शन केलं? आमचे महायुतीतील ते आहेत, आमचे पार्टनर आहेत आणि राजजींनी सांगितलेलं आहे की यस माझा बिनशर्त तुम्हाला पाठिंबा आहे। त्यांना आनंद झाला की हे मी नवीन इनिंगमध्ये घेतलेली आहे, त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि निश्चितपणे ते म्हणाले माझे सगळे मनसेचे सैनिक हे तुम्हाला पाठिंबा देण्याकरता सगळीकडे फिरतील अशी ग्वाही दिली आहे। आणि राजसाहेबांचे संबंध म्हणजे काही आजपासून नाही, गेल्या अनेक वर्षापासून आहे ते वैयक्तिक संबंध होते, परंतु आज त्या वैयक्तिक संबंधाला त्यांनी राजकीय ह्याच्यामध्ये शिक्कामोर्तब केलं। मुंबईमध्ये सभा जेव्हा होईल तेव्हा राज ठाकरे सुद्धा असतील तुमच्या प्रचाराच्या सभेत? आम्ही विनंती केली आहे राजसाहेबांना, राजसाहेब आता त्याप्रमाणे जसं वेळ असेल त्याप्रमाणे ते वेळ देतील, यात मला शंका नाही। त्यामुळे हे होते उज्ज्वल निकम, पूर्णपणे पॉझिटिव्ह ते आहेत आणि आपण बघतो कशा प्रकारे प्रचार सुरू आहे। बँड्रातल्या खार मध्ये हा प्रचार सगळा सुरू आहे आणि मोठ्या संख्येने म्हणजे सगळे मित्रपक्षाचे पदाधिकारी सुद्धा इथे आपल्याला या प्रचार रॅलीमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजित शिवतरकर सह मी वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।